कमर्शियल गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक रायगड जिल्ह्यातील छोटे जे हॉटेलधारक आहेत, टपरीधारक आहेत, त्यांच्यावरती सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे आणि तिथे देखील कुठेतरी एकंदरीत चुलीवर सर्व पदार्थ जे ते बनवले जात आहेत। सध्या आपण आहोत मुंबई गोवा महामार्गावरील कांसे येथील मसोबा कॉर्नर या टपरीच्या ठिकाणी। या ठिकाणी आपण बघितलं तर अनेक ग्राहक जे आहेत ते नाश्ता करण्यासाठी येतात, मात्र आता जर आपण बघितलं तर कुठेतरी या ठिकाणी ग्राहकांची एकंदरीत जी वर्दळ आहे ती कुठेतरी कमी दिसते। या मसोबा कॉर्नरमध्ये देखील आपण जर बघितलं तर विविध पदार्थ जे आहेत ते कमर्शियल गॅसचा तुटवडा असल्या कारणास्तव या ठिकाणी चुलीवरती बनवले जात आहेत। एकंदरीत आपण जर बघितलं तर रायगड जिल्ह्यातील अनेक छोटे मोठे जे टपरीधारक आहेत त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली। काही ठिकाणी आपण बघितलं तर टपऱ्या ज्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत, तर काही ठिकाणी जे आहेत ते टपरीधारक अशा चुलीचा आधार घेऊन आपले जे विविध पदार्थ जे आहेत ते बनवत आहेत। एकंदर आपण जर बघितलं तर हे सध्या मसोबा कॉर्नर आहे कांसे येथील, हे मुंबई गोवा महामार्गावरील मसोबा कॉर्नर म्हणून यांची एक टपरी आहे आणि टपरीधारक आपल्या सोबत आहेत। काय सांगाल बाबा, एकंदरीत काय परिस्थिती आहे? चुलीवर सगळे पदार्थ आपण बनवत आहे, कुठेतरी गॅस मिळत नाहीये, काय सांगाल काय परिस्थिती? आम्हाला गॅस भेटत नाही हो, चुलीवर आम्ही सगळा बनवतो, मिसळ वडापाव सगळा चुलीवर हे सगळे आपण पदार्थ बनवताय, किती त्रास सहन करावा लागतोय? जाम ऊन लागतो, गरमा होतो, जाम सहन करायला लागतो। आणि जे लाकडांमुळे जो धूर येतो त्या धुरांमुळे डोळ्याला काही त्रास? हो, डोळ्यांना त्रास होतो धुरामुळे आणि गरमी होते, अंग भाजला जातो असा। आपण बघितलं तर या रखरखत्या उन्हामध्ये या छोट्या ज्या स्टॉल धारकांना जो आहे ते आपले पदार्थ जे आहेत ते या रखरखत्या उन्हामध्ये जे ते बनवण्याची वेळ जी आहे ती आलेली आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर युद्धामुळे कुठेतरी कमर्शियल गॅसचा जो पुरवठा आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये एकंदरीत होताना दिसत आहे आणि त्याचमुळे अशी जी परिस्थिती आहे या टपरीधारकांवरती आलेली आहे। रखरखत्या उन्हामध्ये आपण जर बघितलं तर या टपरीधारकांना आपले विविध पदार्थ जे आहे ते बनवावे लागत आहेत। आपण जर बघितलं मसोबा कॉर्नर आहे, या ठिकाणी मसोबा कॉर्नरचे आपल्याकडे व्यवस्थापक आहेत, काय सांगाल एकंदरीत काय परिस्थिती? गॅसच्या तुटवड्यामुळे खूपच प्रॉब्लेम झालेले आहेत। आमच्या इथे भरपूर लोक लांबून येतात, मिसळ वडापाव मिरचीपाव ऑमलेट हे पदार्थ सगळे गॅसवरच बनतात, पण ते आता गॅस नसल्यामुळे जामच प्रॉब्लेम झालेले आहेत। तरी पण आम्ही लोकांची सुविधा चुलीवर प्रत्यक्ष व्यवस्थित केलेली आहे। आपण जर बघितलं तर चुलीवर पदार्थ बनवताना कुठेतरी डोळ्यांना त्रास होतो आणि त्याचबरोबर उन्हाचा देखील त्रास सहन करावा लागतो, काय परिस्थिती? भरपूर त्रास होतोय, त्यामुळे लवकरात लवकर गॅस भेटलं तर भरपूर फायदा होईल आम्हाला। आपण जर बघितलं तर रायगड जिल्ह्यामधील असे जे छोटे मोठे टपरीधारक आहेत त्या ठिकाणी आपण जर काही ठिकाणी त्यांच्यावर उपासमारीची वेळ, तर काही ठिकाणी टपरीधारक जे आहेत ते असा लाकडाचा आधार घेऊन जे आहे ते आपला व्यवसाय करताना चित्र पाहावयास मिळत आहे। राजवैश्व पाटील, मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।